पन्हाळा तालुक्यातील गोगवे येथे राजकीय वर्चस्व व पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून दोन गटात फटाके लावण्याच्या कारणावरून मारामारी होऊन 14 जण जखमी झाले होते. यामुळे दोन्ही गटाकडील 44 जणांच्यावरती कळे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केल्याने 9 दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. काल दिनांक 20 रोजी कळे न्यायालयात हजर केले असता 28 जणांना एक दिवसीय पोलीस कोठडी देण्यात आली. गोगवे येथील प्रकाश कृष्णा पाटील यांच्या दारात फटाके लावण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती. यामध्ये 44 जणांच्या वरती परस्पर विरोधी कळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याने ते फरारी होते. अखेर 9 दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवार दिनांक 20 रोजी कळे खेरवडे न्यायालयात हजर केले असता 28 जणांना कळे न्यायालयाच्या न्यायमूर्ती वैशाली लावंड कोकाटे यांनी एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील वर्षा माने खोत यांनी पोलिसांतर्फे काम पाहिले. यामध्ये गौरव पाटील, संस्कार पडवळ, पृथ्वीराज पाटील, विवेक पाटील, दीपक पाटील, पंडित पाटील, विक्रम पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, मारुती पाटील, विठ्ठल पाटील, पांडुरंग पाटील, श्रेयस पाटील, प्रमोद पाटील, शुभम पाटील, सचिन पाटील, अविनाश पाटील, नामदेव पाटील, विश्वास पाटील, दशरथ पाटील, दाजे पाटील, अमोल पाटील, विवेक पाटील, महादेव पाटील, विकास पाटील यांना अटक करण्यात आली. 44 पैकी काही जण अजूनही उपचार घेत असून काही जण अद्यापही फरार आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करतेवेळी त्यांची संख्या जास्त असल्याने 2 पोलीस गाड्या उपलब्ध कराव्या लागल्या. यासाठी गगनबावडा पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवावा लागला. अधिक तपास कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस करीत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.